पण माझा सद्गुरू पूर्ण असं ज्ञान सत्संगाच्या परमात्माचं देतो आणि पूर्ण असं ज्ञान सत्संगाची दिल्यानंतर म्हणजे काय परमात्मा सत्संग आम्हाला दाखवतो. या सर्व भाविक सज्जनांच्या चरणावरती प्रार्थना आहे की अजूनही त्या महापुरुषांनी या निरंकाराची प्राप्ती करून घेतली नसेल, या देवाची ओळख करून घेतली नसेल, तर आता ही संधी सत्संगाची आपल्या सर्वांसाठी चालू आलेली आहे. कारण समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आता देवाची ओळख सत्संगाची ब्रह्मज्ञानाद्वारे करून देत आहे. तर या ब्रह्मज्ञान सत्संगाची घ्या. ज्याला वाटत असेल की शास्त्र परिस्थितीने, आत्म परिस्थितीने आणि गुरु परिस्थितीने त्या देवाला पाहून घ्या, शास्त्राच्या परिस्थितीने पाहून घ्या. की ज्या देवाचं शास्त्रामध्ये वर्णन केलंय की नैनम सिद्धांती शास्त्राने नैनम गहती पावाका न चैना क्लेश न सोशेती मार्गा.
परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, त्याला शस्त्र कापू शकत नाही, अस्त्र करू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, ऊन सुकू शकत नाही, वारा हलवू शकत नाही, कधी जात नाही, येत नाही, चढत नाही, घडत नाही, काल होता, आत्ता आहे आणि उद्या येणार आहे. असं वास्तविक स्वरूपाचं दर्शन संत निरंकारी मिशन जगाला आवाज देते की जर भक्ती करायची तर जाणून भक्ती करा. अगदी 2 मिनिटं घेतो, वेळ झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिले ना त्यांनी हात वरती करा बघा. याचा अर्थ देवाला पाहता येतो. पण देव कसा आहे? देव निर्गुण आहे, निराकार आहे, निर्लेप आहे, निरंजन आहे, निरामय आहे. निरंजन म्हणजे डोळ्याचा विषयच नाही देवाला पाहणं आणि तुम्ही हात वरती गेले, कसं काय? निर्लेप आहे, निरंजन आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. याचा अर्थ तर एवढे हात वरती होतात, याचा अर्थ देवाला पाहता येतं. आता संगत संपल्यानंतर त्या देवाला बघून घ्या, त्याला बघायचं. बघा, पाहणं कशा गुणधर्म आहे? 2 मिनिटं घेतो. पाहणं कशा गुणधर्म आहे? डोळ्याचा गुणधर्म आहे. याचा अर्थ असा नव्हे एखादी वस्तू डोळ्याला दिसली पण कळली, कारण दिसतं कशाने? दिसतं डोळ्याने, कळतं ज्ञानाने. ज्याला डोळे आहेत त्याला दिसतं आणि ज्याला सद्गुरूच्या कृपेनं ते ज्ञान, ती दृष्टी प्राप्त झाली त्यालाच कळतं. आणि म्हणून ही ती दृष्टी प्राप्त झालेली मंडळी. दिसणं मिळणार कळणार, मग जगा डोळे सर्वांनाच आहे. देव सन्मुख आहे, ईश्वरी सत्ता सन्मुख आहे, मग का दिसत नाही? ती दृष्टी प्राप्त करून घ्या, कारण का ती दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला मला कळणार नाही. बघा, बघणं दिसणं मिळणार आणि कळणं नाही. आम्हाला डोळे, एखादी वस्तू दिसली याचा अर्थ असा नव्हे ती कळली म्हणून. आपण प्रवासाला निघालो, आपली गाडी खराब झाली, आपण कोणाला बोलवतो? मेकॅनिकला बोलवतो. आणि तो मेकॅनिक काय करतो? गाडीचं बॉनेट वरती करतो, आतमध्ये डोकं घालतो का नाही? मग आपण बाजूला बसलो, आपण बसतो का? आपण सुद्धा आतमध्ये डोकं घालतो. दिसतं दोघांना, कळतं कोणाला? म्हणून जगात डोळे सर्वांना आहे, सर्वांना दिसतंय, कळतंय कोणाला? ती कळणारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. ज्याला वाटत असेल की ती दृष्टी आपल्याला प्राप्त होईल, आता संगत संपल्यानंतर ती दृष्टी प्राप्त करून घ्या. त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि संत निरंकार मिशनचं मूळ सिद्धांत आहे ब्रह्माची प्राप्ती आणि ब्रह्माची समाप्ती. हा ब्रह्मातून मुक्त प्रेमाने बोला की सत्संगी ज्याची वस्तू त्याची समजा, काम नसे तक्रारीचे सत्संगीची. की सद्गुरू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने करणार की धुलीवंदनचा प्रोग्राम सत्संगजी आपणच करायचा. सत्संगजी 15 वर्ष हा कार्यक्रम दासच करते आणि आमची पूर्ण टीम सत्संगी अंगावर शारे उठले, कारण की हा कार्यक्रम करायचा म्हणजे सत्संगजी जलसमुद्र आहे. आणि सत्संगजी इथं बघितलं तर पूर्ण रती महारती आहे सत्संगजी. यांची सत्संगजी पूर्ण सत्संगजी व्यवस्था करणं खावणे सत्संगजी. पण सत्संगी सद्गुरू येत असे जगती सुखमय करण्याचे संसार, सद्गुरू येत असे जगती केवळ करणार उपकार. झोपता एक अवतरवांच्या प्रमाण म्हटला की सत्संगजी मदपाशी नाही शक्ती, निमित्त सत्संगजी करता कविता निरंकार परमात्मा. या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने सत्संगजी हे कार्यक्रम सत्संगी संपन्न झाला सुंदररित्या. सत्संगी संत महात्म्याने सत्संगजी शब्दाला योगदान, सत्संगी शब्दाला सत्संगी मानदेव, सर्व सत्संगत नको नको सत्संगी पुणेवाडी, नगर सत्संगजी, मुंबई सत्संगजी, मुरंग, रेवत, पुणे सत्संगजी, अनेक ठिकाणी सत्संगी संत महात्मा आले. सत्संगजी दाखला सत्संगी पूर्ण भरभरून आला. सत्संगी असा तुमचा संतांचा संवाद करो. ज्याने जी वस्तू दिली, सत्संगाची व्यवस्था दिली, ही सत्संगाची व्यवस्था सत्संगाची